सत्ताधारी नेत्यांच्या गाठीभेटींनंतर महाविकास आघाडीत आता वादंग सुरू झालाय। काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळेंसह काही खासदारांनी मोदींची भेट घेतलेली होती। यावरून आता पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस आमने सामने आले। सुप्रिया सुळेंनी राज्य आणि केंद्र काँग्रेसमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप केल्याने वादाचा भडका उडाला। आज पुन्हा खासदार सुप्रिया सुळेंनी काँग्रेस आपल्या पक्षावर नाराज असल्याचं म्हटलंय। याचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी समाचार घेतला असून तुमच्या पक्षाचा राग करतो हा बाळबोध कुठून आला असा सवाल त्यांनी केला। पाहूया त्या संदर्भातला आमचा स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्र काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारवर काय राग आहे याचं उत्तर माझ्याकडे नाही। मला सुप्रियाताईंनाच विचारायचं आहे की तुम्हालाही कुठून बाळबोध झाला की आम्ही राग करतोय तुमचा? आम्ही कशाला राग करू? तुम्ही किती वेळा मोदींना भेटले तरी आम्हाला अजिबात राग येत नाही, कारण तुम्ही आमच्या सोबत आहात। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यातील हा वाद। शरद पवार आणि भाजप नेत्यांच्या वाढत्या भेटीगाठींमुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पवारांच्या भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण झालाय। हा संभ्रम वेळोवेळी काँग्रेसचे नेते बोलून सुद्धा दाखवतात। काँग्रेसच्या याच विधानांवर बोलताना शनिवारी सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांना चांगले चिमटे काढले। आम्ही देशात काँग्रेससोबत आहोत, पण महाराष्ट्र काँग्रेसचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षावर काय राग आहे मला माहिती नाही, असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला होता। महाराष्ट्र काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारवर काय राग आहे याचं उत्तर माझ्याकडे नाही। दिल्लीवाल्यांचं कारण मी एक गोष्ट अतिशय विनम्रपणे काँग्रेसला सांगू इच्छिते की जेव्हा जेव्हा मतदान झालंय तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे 8 खासदार ताकदीने इंडिया अलायन्स बरोबर कालही होते, आजही आणि उद्याही राहतात। राहुलजींचं आणि आमचं हे रेग्युलर कॉन्टॅक्ट असतो, कारण का पॉलिसी लेवलला मग राऊत साहेब असतील, उद्धवजी असतील, बंटी दादा असतील, विश्वजित कदम असतील, यशोमती ताई असतील, या सगळ्यांची आमचा नेहमीच संवाद होत असतो। आता जे कोणी नाराज आहेत त्यांना त्यांच्या लिडरशिपला विचारायला लागेल, त्याचं उत्तर माझ्याकडे नाही। ज्या काँग्रेसवाल्यांची मी रोज कॉन्टॅक्टमध्ये असते त्यांच्याबद्दल मी सांगू शकतो। सुप्रिया सुळेंनी थेटपणे महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांना लक्ष केल्यावर विजय वडेट्टीवारांनी देखील सुळेंवर पलटवार केलाय। राज्यातील काँग्रेस तुमचा राग करतो हा बाळबोध तुम्हाला कुठून झाला असा सवाल करत तुम्ही कितीही वेळा मोदींना भेटलात तरी आम्हाला राग येत नाहीत असा टोला वडेट्टीवारांनी लगावला। तसंच तुमचं काय शिस्त आहे, वाटाणे शिजतात की नाही हेच आम्ही बघतोय असंही वडेट्टीवार म्हणाले। मला सुप्रियाताईंनाच विचारायचं आहे की तुम्हालाही कुठून बाळबोध झाला की आम्ही राग करतोय तुमचा? आम्ही कशाला राग करू? तुम्ही किती वेळा मोदींना भेटले तरी आम्हाला अजिबात राग येत नाही, कारण तुम्ही आमच्या सोबत आहात। तुम्ही कोणाच्या विमानातून गेले तरी आम्हाला अजिबात राग येत नाही, कारण आम्हाला माहिती आहे की तुम्ही आमच्या सोबत आहात। त्यामुळे आम्ही कशाला राग काढू? आम्ही अजिबात राग काढत नाही। कामं असतात म्हणून एकदा भेटतात, दोनदा भेटतात, सत्ताधाऱ्यांना भेटलं पाहिजेत ना, मोदींना भेटलं पाहिजेत विशेष करून, आणि 3-3दा भेटले तरी आम्हाला अजिबात राग येणार नाही। राग यायचा प्रश्न नाही, कारण त्यांचे विचार आमच्या बरोबरचे आहेत। काँग्रेस आणि राष्ट्रवादीत भाजप जवळीकीवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। काँग्रेस पवारांच्या मोदी भेटीवर टीका केल्यानंतर फडणवीसांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केलाय। काँग्रेस हा दिशाहीन पक्ष आहे आणि अलीकडच्या काळामध्ये त्या पक्षामध्ये भोलगेवडे लोक, बोल घेवड्यांचा पक्ष तो झालेला आहे। बोल बच्चन रोज करायचे आणि टीव्हीच्या माध्यमातून रेलेव्हंट राहायचं, एवढंच काम त्यांचं आहे। जमिनीशी टच संपलेला आहे, केवळ स्टेटमेंट देणं एवढ्यापुरता हा पक्ष मर्यादित आहे। शरद पवार आणि राष्ट्रवादीतील वाढता संवाद आणि भाजपच्या नेत्यांच्या पवारांच्या राष्ट्रवादीशी वाढत्या भेटीगाठी यामुळे नव्या समीकरणांची चर्चा रंगते आहे। या चर्चेमुळे पवारांच्या राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसच्या मनात शंका निर्माण झाली आहे। पण आता हीच शंका दोन्ही पक्षात वादाचं कारण ठरल्याचं दिसतंय। याच वादात आता पवारांच्या राष्ट्रवादीची कोअर कमिटीची बैठक 29 ऑगस्टला बोलवण्यात आली आहे। या बैठकीत विलिनीकरणाबाबत चर्चा होणार असल्याचं कळतंय। त्यामुळे काँग्रेसची शंका खरी ठरते की काय याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।